नमस्कार मित्रांनो, आज आपण लक्ष्मी निवास ह्या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते बघणार आहोत। तर एक मोठं वळण येत आहे। शेवटी सिद्धी हा जेलमधून सुटतो आणि यामागे सगळ्यात मोठा हात आहे तो म्हणजे भावनाचा। हो, कारण भावनाचं सिद्धूपासून दूर जाणं, त्याच्या आयुष्यातून निघून जाणं आणि घर सोडून जाणं आणि ह्यामुळे सिद्धू तिच्यासाठी खूप तडफडू लागतो। आता तो ठरवतो की पुढे राजकारणात तो रस घेणार नाही, पण नीलांबरीला हेच हवं असतं। तिच्या डोक्यात एक डाव असतो की माझ्या नवऱ्याला राजकारणात मोठं स्थान मिळावं आणि म्हणून भावनाला ह्या घरातून हाकलून द्यायचं। म्हणून ती तिच्या वडिलांना म्हणजेच तिच्या सासऱ्यांना भडकवते आणि म्हणते की आपल्याला घरात शांतता हवी असेल तर सिद्धूने जेलमध्येच राहायला हवं आणि ह्या सगळ्या अडचणींना कारणीभूत आहे ती भावना। मग तिला घरातून बाहेर काढण्यासाठी ती प्लॅन बनवते आणि तिचे सासऱ्यांना ती म्हणते की आजवर जे ज्योतिषांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवत असतात ते भावना या घरात सून म्हणून राहिली तर आपलं राजकीय भविष्य उज्ज्वल होईल आणि तोही आता यू टर्न घेतो। भावना स्टेशनवरती जाते तेव्हा सिद्धूला मारायला सुरुवात करतात आणि ती पोलिसांना सांगितलेलं असतं। सिद्धू समोरच भावना अश्रू ढाळत असते आणि तिचे सासऱ्यांजवळ जाते आणि म्हणते की मामा, मला त्याला असं यातना सहन करताना पाहवत नाही, कृपया त्याला सोडवा। त्यावरती ते म्हणतात की एक अट घालतो, तू जर त्याच्यापासून दूर गेलीस तर घर सोडलंस तरच मी त्याला सोडवण्यासाठी काहीतरी करू शकेल। तेव्हा भावना विचार करते की सिद्धूने माझ्यासाठी जर एवढं काही केलेलं आहे आणि मी त्याच्यासाठी एवढंसं नाही करू शकत का? जर असं नसलं तर त्याने कदाचित दुसऱ्या मुलीशी पण लग्न केलं असतं आणि त्याचे आयुष्य कदाचित वेगळं असतं। आता ती ठरवते की मी सिद्धूपासून दूर जाईल आणि त्याला जेलमधून सोडवा। तर भावना स्वतःहून एक पेपर आणि त्याचे फाईलवरती साईन करते आणि ज्यात ती लिहिते की माझा आणि सिद्धूचा काही संबंध नाही आणि जेव्हा तो त्याचा सासरा संपत तो पण आता त्याची ओळखी वापरून कोर्टातून सिद्धूसाठी बेल मिळवतो आणि सिद्धूला घरी आणतो। सिद्धू घरी परतलेला आहे। सिद्धूला घरी पाहून सगळेजण खूप खुश होतात। सगळेजण सिद्धू 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 असे म्हणत असतात। तेव्हा संपत पण त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की सिद्धू, तू किती दिवस झाले रे, तुला पाहिलंच नव्हतं, मला खूप काळजी वाटत होती। सिद्धूची आई पण त्याला पाहून रडायला लागते आणि ती म्हणते, काय रे, इतके दिवस झाला, खूप बारीक झालेला आहेस तू। सिद्धू हसत म्हणतो की तुमचं एवढं प्रेम बघून वाटतं की काही दिवसांनी मला जेलमध्ये परत जावं लागेल। तेव्हा सिद्धूला पाहून भावना पण खुश होते, पण ती शांतपणे तिच्या रूममध्ये निघून जाते। सिद्धू तिच्या खोलीमध्ये तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, मॅडम, तुम्ही हे सगळं केलं, मी कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती की तुम्ही हे सगळं माझ्यासाठी करणार। भावना चकित होऊन विचारते आणि सिद्धू, तुम्ही काय बोलताय? तेव्हा सिद्धू म्हणतो की माझ्यासाठी, मला जेलमधून सोडवण्यासाठी तुम्ही इतकं सगळं केलं हे मला कळलेलं आहे। तर माझ्या सुटक्यासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं हे पाहून माझं मन खूप भरून आलेलं आहे। मी जेलमध्ये राहिलो असतो तरी तुम्हाला चाललं असतं, पण तुम्ही हे करू नये कारण हे मला खरंच दुखावणारं आहे। भावना हे सगळं ऐकून गप्प होते आणि ती धक्का खाते। ती मनामध्ये विचार करते की त्याच्यापासून दूर होणं हे खरंच योग्य आहे का आणि सिद्धूला हे सगळं माहिती पडलंय का? तर मित्रांनो, हाच होता आजच्या भागाचा सारांश। आता यापुढे काय होईल? भावना खरंच घर सोडेल का आणि सिद्धू पुन्हा परत तिला थांबवेल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।